रणनीती धुरंधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर 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 हर. द्यारी अशी घोषणा की रक्ताची आग झाली पाहिजे. माझ्या वारखडी नगरचा युवा आता वाघ झाला पाहिजे आणि पुन्हा एकदा रायगडाला जाग आली पाहिजे. चंडमुंड भंडासुर खंडिले उदंड दंड वैशासुर मर्दिनी महाराष्ट्र धर्मरक्षके आई तुळजा भवानी तुझं नमो. आदिशक्ती तुळजा भवानीला नमन करतोय. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. विश्व माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज. अमाघरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुचा जीवीचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. शब्द धनाची उधळण करणारे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज. ज्या माऊलीनं अखंड हिंदुस्थानासाठी आणि उभ्या महाराष्ट्रासाठी तेजस्वी ओजस्वी असा सूर्य पराक्रमी पुत्र या महाराष्ट्राच्या मातीला दिला, ती राजमाता राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेब. ज्या मस्तकातून स्वातंत्र्याची स्वराज्याची पहिली ठिणगी बाहेर पडली ते शहाजीराजे भोसले. हिमालयाची उत्तुंगता चंद्राची शीतलता सागराची अथांगता आकाशाची व्यापकता इतकं महनीय कार्य कर्तृत्व करणारे आणि रयतेच्या डोईवर सुखा समाधानाचं छत्र धरणारे स्वराज्य संकल्पक छत्रपती शिवाजी महाराज. आऊसाहेबांविना शहाजी राजांविना छत्रपती शिवाजी राजांविना स्वराज्य आपल्या अंगा खांद्यावर लेल्लं पेल्लं वाढवलं पुढे त्याचं संवर्धन केलं ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या चारही महाविभूतींना मानाचा मुद्रा करतोय. आणि आज या वारघडे नगर मध्ये साजरी होणारी शिवजयंती उत्सव या उत्सवाच्या पूर्वसंध्येला आपण सर्वजण पूर्वरात्रीला आपण सर्वजण उपस्थित आहोत. आणि या उत्सवाचा शिवरायांचा जागर आपण या ठिकाणी करत आहोत. उपस्थित सर्वच शिवभक्तांना शिवमावळ्यांना मी मानाचा नमस्कार करतो. खऱ्या अर्थानं या वारघडे नगरमध्ये शिवरायांच्या कीर्तीच्या तलवारीचा वार वारघडे नगरमध्ये पाहायला मिळतो. ज्या भूमीमध्ये आपण आहोत ना की ज्या या शहापूरच्या भूमीनं भगवान प्रभू रामचंद्रांच्या कर्तृत्वाला आकार आणि छत्रपती शिवरायांना संस्कार गर्भसंस्कार ज्या भूमीमध्ये घडले ती भूमी म्हणजे शहापूरची माती आहे. आपण फार भाग्यवान आहोत कारण तुमचा आमचा जन्म या भारत देशामध्ये झाला. थोडी कल्पना करा ना, जर आपला जन्म वेस्ट इंडिज मध्ये झाला असता, दक्षिण आफ्रिकेमध्ये झाला असता, नेपाळमध्ये झाला असता, चीनमध्ये झाला असता, कसे दिसलो असतो आपण. बसका नाक असता, बारीक बारीक डोळे असते, सेल्फी काढायला पण नसतं जमला, स्टेटसला काय ठेवलं असतं. माणसाला सगळ्यात जास्त टेन्शन जर असं कसलं असेल ना ते म्हणजे स्टेटसला काय ठेवायचं आणि कशासाठी स्टेटस आहे. ज्याच्यासाठी स्टेटस ठेवला जिच्यासाठी स्टेटस ठेवला त्यांनी जर बघितला नाही ना लाईक केला नाही ना हा डिसलाईक होतो. आणि सांगू का ठेवलेला स्टेटस 24 तासानंतर उडून जाईल. पण असा काही स्टेटस निर्माण करा की जो स्टेटस तुमचा यावत चंद्र दिवाकर राहील. जो स्टेटस छत्रपती शिवाजी राजांचा धर्मवीर संभाजी महाराजांचा. कर्तृत्व असं असायला हवं. फार भाग्यवान आपण आहोत कारण तुमचा आमचा जन्म या भारत देशामध्ये झाला. भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती. ज्ञानोबा म्हणतात हे विश्वाची माझे घर ऐसीमती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्व जर एक घर असेल तर या विश्वाच्या घराची रचना तरी नेमकी कशी असेल थोड्या डोळ्यापुढे आणूया. आपलं घर डोळ्यापुढे आणा. आपल्या घरामध्ये हॉल आहे, बेडरूम आहे, किचन आहे. सध्या 1 BHK घेऊ. भाव वाढलेत, 4,000वर गेलेत. विश्वाच्या घराचा विचार करायला गेलो तर विश्वाच्या घराचा हॉल हा अमेरिका असेल कारण जास्त दिखावा हॉलमध्येच असतो ना. विश्वाच्या घराचं बेडरूम ऑस्ट्रेलिया असेल, ऐशो आराम. विश्वाच्या घराचं किचन चीन असेल, नको ते पदार्थ किचन मध्ये शिजतात ना.
विश्वाच्या घराचा हॉल जर अमेरिका असेल, विश्वाच्या घराचं बेडरूम ऑस्ट्रेलिया असेल, तर विश्वाच्या घराचं किचन जर चीन असेल, तर विश्वाच्या घराचं देवघर मात्र माझा भारत देश असेल. आणि त्या देवघरातली मूर्ती भगवान प्रभू रामचंद्रांची असेल, भगवान श्रीकृष्णाची असेल, महादेवाची असेल, माझ्या छत्रपती शिवरायांची असेल. आणि अशा या पवित्र भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला. अरे त्यातल्या त्यात या महाराष्ट्राच्या भूमीत आपण जन्माला आलो. महाराष्ट्र ही शूरांची भूमी आहे, महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे, महाराष्ट्र ही ज्ञानवंतांची, प्रतिभावंतांची, गुणवंतांची, पुण्यवंतांची असणारी भूमी आहे. आणि अशा या भूमीमध्ये आपला जन्म झाला हे मिळालेलं महत् भाग्य आहे. त्याच्यापेक्षा अधिक भाग्यवान आपण आहोत, कारण तुमचा आमचा जन्म या शहापूरच्या भूमीत झाला. का माहिती आहे? कारण या शहापूरच्या भूमीला कर्तृत्वाचा एक इतिहास आहे. अध्यात्म, परंपरा, इतिहास, प्राचीन संस्कृती या शहापूर तालुक्याला लाभली आहे. आपल्याला माहिती आहे या शहापूर तालुक्यामध्ये असणारा श्री वाल्मिक ऋषी यांची समाधी आजोबा पर्वतावर आहे, की ज्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांचं कार्य कर्तृत्व घडलं. आणि इथेच समोरचा असणारा माहुली किल्ला, की ज्या माहुली किल्ल्याच्या रोज सावळी तुमच्या अंगावर, आपल्या अंगा खांद्यावर पडते. ज्या माहुली किल्ल्याच्या अंगणामध्ये, प्रांगणामध्ये आपण सगळेजण खेळतोय, वाढतोय, आपण सगळेजण प्रवास करतोय, आपण सगळेजण या ठिकाणी बिझनेस करतोय, व्यवहार करतोय. अशा शिवगर्भ संस्कार भूमीमध्ये आपला जन्म झाला. याच्यासारखं दुसरं भाग्य काय? अधिक भाग्यवान आपण याच्यासाठी आहोत. मासाहेब जिजाऊंना जेव्हा माहुली किल्ल्यावर आणण्यात आलं ना, मासाहेब गरोदर होत्या. आणि गरोदरपणामध्ये मासाहेबांना डोहाले लागायचे. कसले डोहाले लागत होते माहितीये? मासाहेबांना डोहाले लागायचे. सोबतीने यायच्या, दासीने यायच्या आणि आऊसाहेबांना सांगायच्या, आऊसाहेब बोला बोला तुम्हाला काय हवंय, आऊसाहेब बोला बोला तुम्हाला काय हवंय. आणि त्यावेळेस आऊसाहेबांनी सांगावं, घोड्यावर बैसे ना, तलवार चालविणं, हत्तीवर बैसे ना, आणि उन्मत्त झालेला दिल्लीचा सिंहासन उलथून टाकीन, राजा होईन, राजा होईन, स्वराज्य उभारीन. अशा पद्धतीचे डोहाले मासाहेबांना लागले होते. डोहाळपणामध्ये मासाहेब रामकृष्णाच्या बलभीमाच्या, शौर्याच्या, पराक्रमाच्या गोष्टी वाचायच्या, ऐकायच्या, कथा कीर्तनामध्ये जायच्या. कथा कीर्तना प्रवचनाच्या माध्यमातून मासाहेबांच्या गर्भावर कळत नकळत संस्कार व्हायचे. आणि संस्काराला हा गर्भ फुलत होता, वाढत होता. संस्कारांचं पहिलं केंद्र म्हणजे आईचा गर्भ आहे. या गर्भावर आम्ही संस्कार केले पाहिजे. पण गरोदरपणामध्ये आमच्या माता भगिनी काय करतात? आता आमच्या माता भगिनींच्या हातामध्ये असतो रिमोट, आणि मग आमचं सुरू होतं, ठरलं तर मग थोडं तुझं थोडं माझं, मुरांबा. सुख कळले हो. सुख म्हणजे नक्की काय असतं? गौरी सांगून सांगून गेली. गरोदरपणामध्ये सकस आहार घेतला पाहिजे. शासनाची अमृत आहार योजना आहे गरोदर मातांसाठी, भगिनींसाठी. पण आमच्या माता भगिनी ती अमृत आहार योजना न घेता आम्ही काय सांगतो? हळूच येताना चायनीज घेऊन येणार, येताना पिझ्झा घेऊन येणार. आऊसाहेब तुम्ही तरी काय करणार इथे महाराष्ट्रात जन्माला येऊन? तुमच्या दुधात झालंय पाणी पिझ्झा आणि बर्गर खाऊन. आज अवस्था ही आहे. गर्भावर संस्कार करणं ही काळाची गरज आहे. आणि मासाहेब जिजाऊंनी ती केली आहे, ती केली आहे. छत्रपती शिवाजी राजांना संस्कार देण्याचं काम एक आई म्हणून भूमिका काय, एक वडील म्हणून भूमिका काय. आजही तुम्ही आमच्यावर आलेली सर्वात मोठी भूमिका, सर्वात मोठी जबाबदारी जर का असेल ना, तर आम्ही आमच्या लेकरांवर काय संस्कार देणार आहोत हे फार महत्वाचं आहे. मासाहेब जिजाऊंना बाळ झाला ना शिवनेरी किल्ल्यावर, घोंगावणारा वादळी वारा सुसाट वाऱ्याच्या वेगाने निघाला, दिल्लीच्या तख्ताला जाऊन धडकला आणि सांगता झाला, आला रे आला तुमचा कर्दन काळ जन्माला आला, जिजाऊचा बाळ जन्माला आला. शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला असेल, पण स्वराज्याचा अंकुर मात्र या शहापूरच्या माहुली किल्ल्यावर फुलला होता. हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि आपण भाग्यवान आहात तमाम शहापूरकर, कारण तुम्हाला सगळ्यांना मासाहेब जिजाऊंचं गरोदरपणामध्ये डोहाले जेवण पुरवण्याचं भाग्य मिळालं होतं. ही खऱ्या अर्थाने या भूमीचा गौरव आहे, गौरव आहे. शिवनेरी किल्ल्यावर बाळाचा जन्म झाला. शिवनेरी किल्ला आई शिवाईचा प्रसाद म्हणून मुलाचं नाव ठेवलं शिवाजी. हा शिवाजी. हे शिवाजी नाव कधीतरी उलट्या वाचा.
शिवाजीला उलटं वाचलं की त्याचा होता जीवाशी. अरे जो माणूस हयातभर जीवाशी खेळ करता आला ते नाव म्हणजे शिवाजी. शिवाजीला उलटं वाचलं की त्याचा होता जीवाशी. इथे बसलेल्या प्रत्येकाचा जीवाशी नाव जोडले ते नाव म्हणजे शिवाजी. शिवाजी नुसतं नाव घेतले की अंगामध्ये सरकन काटा येतोय आणि उद्यातून जय असा आवाज येतोय ते नाव म्हणजे शिवाजी. शिवाजी नुसता वाहणारा वारा नाही तर अस्मानी संकटाच्या चारमुंड्या चित करणारा तो एक झंझावात आहे. शिवाजी म्हणजे सामान्यात सामान्य माणसाकडून असामान्य कार्य करून घेणारा तो एक रसायन आहे. शिवाजी म्हणजे शौर्य, शिवाजी म्हणजे धैर्य, शिवाजी म्हणजे भव्य, शिवाजी म्हणजे दिव्य, शिवाजी हे सर्वोच्चतेचा परिमाण आहे. शिवाजी म्हणजे जगदंबेच्या गळ्यातील ताईत आणि माझ्या मासाहेबाच्या हृदयातील हलवत काळीज. शिवाजी हा नुसता मंत्र नाही तर तुमचं आमचं जीवन जगण्याचं ते सूत्र आहे, सूत्र आहे, सूत्र आहे. हे नाव आहे शिवाजी. ही ताकद आहे या नावामध्ये. आज काळ बदलला, वेळ बदलला, बदललेल्या काळाबरोबर आमची नावं सुद्धा बदलून गेली. आता आमची नावं काय? संडी, गुड्डू, बंट्या, बबली, प्याज, पिक्कू, चिक्कू, पिल्लू. आधी 3 वाजेपर्यंत पिल्लू झोपलास का, पिल्लू जेवलास का, पिल्लू कॉलेजला येशील का, पिल्लू तेवढा बॅलन्स टाकून देणार. हा मेसेज एका पिल्लूला नसतो. 5 झोपत नाही 5 पिल्लू. मला सांगा ना, गाईच्या बाळाला काय म्हणतात रे? सिंहाचा, वाघाचा, बछडा, कुत्रीचं पिल्लू. मग आता ठरवा काय ते. नावं बदलली आमची, नावं बदलली. मी एका घरामध्ये गेलो, पोराचं नाव ठेवलं होतं शिशू. शिशू. मी म्हटलं हे नाव कसं? तो म्हणतो, त्याने सांगितलं पप्पाचा शिरीषचा शी आणि मम्मीचा सुलभाचा सू, शिशू. काय नाव ठेवतो आम्ही, काय हाक मारतो. एका मुलीचं नाव श्लेष्मा. मम्मी तिला आवाज द्यायची, श्लेष्मा इकडे, श्लेष्मा माझ्यासाठी पाणी घेऊन ये, श्लेष्मा मला चहा करून दे, श्लेष्मा जवळ ये. श्लेष्माचा अर्थ काय होतो? शंभू. आम्ही काय नावं ठेवतोय, आमच्या नावाचा अर्थ काय आम्हालाच कळत नाहीये. जसं नाव असेल तसं नावाच्या भोवती कर्तृत्वाचं वलय निर्माण होत असतं. ते नाव तुम्हाला प्रभावित करत असतं. उठ, तुला हे व्हायचं आहे, तुला हे 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 बनायचं आहे. पहा ना, ज्ञानेश्वर नावाची 4 अक्षरं मला ज्ञान सांगून जातात. नामदेव नावाची 4 अक्षरं मला भक्ती देऊन जातात. एकनाथ नावाची 4 अक्षरं शांती देऊन जातात. तुकाराम नावाची 4 अक्षरं वैराग्य शिकवतात. रामदास नावाची 4 अक्षरं सामर्थ्य शिकवतात. मोहनदास नावाची 4 अक्षरं सत्य शिकवतात. भीमराव नावाची 4 अक्षरं संविधान देऊन जातात. जिजाबाई नावाची 4 अक्षरं शिवाजी घडवतात आणि शिवाजी नावाची 3 अक्षरं स्वराज्य उभं करतात. हे नाव आहे, ही नावाची ताकद आहे. आमच्या लेकरांना आम्हाला संस्कार द्यावे लागणार आहेत. संस्कार फार महत्वाचे. मासाहेब जिजाऊ संस्कार देत होते. कुठून द्यायची माहिती आहे? आज या ठिकाणी पाळणा पाहायला मिळाला. आज घराघरामध्ये आम्हाला पाळणा पाहायला भेटत नाही. आज मुलगा जर रडायला लागला ना तर आमच्याकडे ऍडजस्टेबल पाळणा आलाय. USA ब्रँड. USA म्हणजेच काय? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. एकदा टाळ्या वाजवा याच्यासाठी. आता त्या ब्रँडचा अर्थ पण बदलला. USA म्हणजे काय? उल्हासनगर सिंधी असोसिएशन. आपल्याला वाटतं USA ब्रँड आहे अमेरिकेचा. पाहिजे तेवढी किंमत देऊन पाळणा घेतो. बरं, त्या पाळण्याला ऍडजस्टेबल पाळणं असतं. ते कुठेही ऍडजस्ट होतं. ते बेडरूम मध्ये पण होतं, हॉलमध्ये पण होतं आणि किचन मध्ये पण होतं. त्या पाळण्यामध्ये आणखी एक गोष्ट लावली आहे. त्या पाळण्याला अंगाई गीत बोलायची गरज नाही. पाळण्याला झोका दिला ना, पाळणाच बोलत असतं. कचक 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 कचक. त्या आवाजात पोरगा बिचारा गप झोपतात. आज आमच्या घरामध्ये पाळणी नाहीये. तो पाळणी नाहीये. आज या ठिकाणी पाळणा पाहिला मी. मला प्रत्यक्ष शिवनेरीवर मी आहे की काय असा मला भास झाला. शिवनेरीवर गेल्यानंतर छत्रपती शिवाजी राजे ज्या पाळण्यामध्ये निजले होते, पाळण्यामध्ये झोपले होते, अरे तो पाळणा आजही आम्हाला पाहायला मिळतो. त्या पाळण्यातून संस्कार घडलेत. मासाहेब जिजाऊ शिवराजांना पाळण्यामध्ये टाकायच्या आणि पाळण्यामध्ये टाकल्यानंतर अंगाई गीता म्हणायच्या. मासाहेब जिजाऊ शिवराजांना सांगायच्या, अरे लेकरा, आज तुला जितकं दूध प्यायचे तितकं दूध पिऊन घे, कारण भविष्याच्या काळामध्ये तुला काट्या कुट्यांमध्ये फिरावं लागणार आहे. तुला पाणी सुद्धा भेटणार नाही. अरे ये तानुड्या, आज तुला अंगावर जितके राजवस्त्र अलंकार लिहून घ्यायचे तितके लिहून घे, कारण पुढच्या काळामध्ये तुला अंगावर फक्त रक्ताचा अभिषेक होणार आहे. अरे ये माझ्या तारुल्या, आज तुला मऊ मऊ गादीवर जितकं झोपायचं ना तितकं झोपून घे लेकरा, कारण भविष्याच्या काळामध्ये तुला काट्यान कुट्यांवर निजायचंय. महासाहेब जिजाऊ अंगाई गीता म्हणायची. ती साधी सुधी अंगाई गीता नव्हती, तर ते होते वेदमंत्र. वेदमंत्र शिवराजाच्या कानात जायचे, कानातून हृदयात जायचे, हृदयातून हाताच्या मुठी शिव शिवाच्या तलवारीच्या मुठीला घट्ट पकडण्यासाठी
करण्यासाठी, क्रांती करण्यासाठी तितके संस्कार पाळण्यातून होत होते. आज आमच्या घरात पाळणी नाही राहिली. आज आमच्या मम्म्यांच्या तोंडांमधून अंगाई गीत नाहीये. पिक्चरच्या चाली, पिक्चरची गाणी आमच्या तोंडातून यायला लागली. कधीतरी आमच्या लेकरांकडून, आमच्या लेकरांच्या तोंडातून आम्हाला श्लोक सुद्धा वधून घेता आले पाहिजेत. मला आज या ठिकाणी फार आनंद वाटला. अरे शहापूर तालुक्यामध्ये जर कुठे जायचं असेल आणि संस्कार जर कुठे पाहायचे असतील तर वारखेडे नगरमध्ये यावंच लागणार आहे, यावंच लागणार आहे. इथल्या असणाऱ्या लहान लहान लेकरांना आपण पाहिलं. अगदी तो इथे आलेला छोटा मुलगा, इतकं कठीण असणारे श्लोक आपण म्हणालात, इतके कठीण असणारे छंद आपण म्हणालात, आणि खऱ्या अर्थानं एवढ्याशा लेकरांच्या पाठीवर कौतुकाची थाप आपण देतात. हे सगळ्यात मोठं कार्य शिवरायांनी ते केलं. स्वराज्य घडलं हे तलवारीच्या पातेवर नाही तर कौतुकाच्या थाप्यावर घडलंय. ती थाप लेकरांच्या पाठीवर देणं गरजेचं आहे. संस्कार, संस्कार काय? आज आमच्या मम्म्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे. मुलगा रडायला लागला की मम्मी हातामध्ये, पोराच्या हातामध्ये फोन देते. त्या फोनची गाणी प्ले झाली की मुलगा गप ते गाणी ऐकून झोपून जात. अंगाई गीतं नाही राहिली आता. आज इथे आपण अंगाई गीतं म्हणणार आहात. छत्रपती शिवरायांचा त्या काळामध्ये आपण खऱ्या अर्थाने जाणार आहात. गरज आहे संस्कारांची. पूर्वी किती छान होतं. आई म्हणून भूमिका काय लक्षात घ्या. मुलगी सासरी गेली ना की माहेरी यायची. माहेरी आल्यानंतर आईला म्हणायची, आई मी नाही जाणार सासरी, मला नाही जायचं तिकडं, मी तुझ्याच जवळ राहील. आई तिला जवळ घ्यायची, तिचे केस धुवायचे. जवळ घेतल्यानंतर तिच्या केसांमध्ये अशी फणीक टाकायची आणि आई पोरीला सांगायची, पोरी बघ ना, पती आपला परमेश्वर आहे, त्याच्यावर प्रेम कर, विश्वास ठेव. आई दुसरी फणी फिरवायची आणि पोरीला सांगायची, अगं पोरी, परमेश्वराला बघणं किती छान केलंय, आम्हाला तुझ्याजवळ नाही राहता येणार ना, म्हणून सासू सासरे आई बाबाच्या रूपानं तुला दिलेत ग. आई तिसरी फणी फिरवायची, पोरीला सांगायची, लेकी दिवस असे सरकन निघून जातील, तुला पोरं बाळ झाली ना की घराचं नंदनवन होऊन जाईल, घराचं गोकुळ होईल आणि मग तू माझ्याकडे येणार पण नाही, मग तू माहेरी पण येणार नाही. लेकी संसाराकडे लक्ष दे. आई लेकीच्या केसाचा गुंता सोडवता केसाचा गुंता काढता तिच्या संसाराचा गुंता सोडवायची. आज आई नाही, मम्मी आले. आजच्या मम्मीला आई होणं काळाची गरज आहे. आता मुलगी फोन करते, मम्मी हे मला असे म्हणाले, माझा इगो हर्ट झाला. इथे माझ्या भावनांना किंमतच नाही. मम्मी म्हणते बॅग भरणं घरी आहे. डॉक्टर अपर्णाताई राम तीर्थंकर म्हणतात, मम्म्यांनो, लेकीच्या संसारामध्ये ढवलाढवल करू नका. आज काळाची गरज आहे. आज आई होणं गरजेचं आहे. आई संस्कार देऊ शकते. काय संस्कार आहे तो? छत्रपती शिवाजी राजांवर. छोटा असणारा शिवा राजा मातीचे खेळ खेळायचा. कसले खेळ खेळायचा माहितीये? मातीचे किल्ले असायचे, दगडा मातीचे किल्ले असायचे, हातामध्ये काठी असायचे, हातामध्ये भाला असायचा, हातामध्ये असणारे काठीचा त्याला ते भाला म्हणायचे, त्याला ते दानपट्टा म्हणायचे, आणि मध्ये असायचा मातीचा किल्ला. 2 गट असायचे, 2 गट असायचे. हर हर महादेवाची गर्जना झाली की दोन्ही गट एकीकडे तुटून पडायचे आणि कोणी म्हणायचं, कोणी धावायचं, कोणी थांबायचं, कोणी शरण यायचं. गड 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 किल्ला किल्ला किल्ला. कोण घेतो गड, कोण घेतो किल्ला, असं खेळता खेळता राजांच्या अंगाला खर्चटायचं, रक्त भरभरा बाहेर निघायचं आणि मग ही महाराष्ट्राची माती राजाला सांगायची, अरे राजांनी उठ उठ उठ, अन्याय आणि अत्याचाराला जीव कासावीस झालाय, लेकरा मला मुक्त कर, मुक्त कर, मुक्त कर. ही महाराष्ट्राची माती आहे. या मातीमध्ये संस्कार भरले. ऋषीमुनी महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाला पावन आणि पुनीत झालेली ही महाराष्ट्राची माती आहे. लेकरांच्या अंगाला माती लागू द्या. या मातीचा इतिहास कोणी ऐरा गैऱ्यानं आणि लुंग्या सुंग्यानं नाही लिहिला. या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला शाहिराच्या डफानं, घोड्याच्या टापानं, तलवारीच्या खणखणाटानं आणि ढगांच्या गडगडाटानं, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं. या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वरीनं, नामदेवांच्या कीर्तनानं, एकनाथांच्या भरुडानं, तुकोबांच्या अभंगवाणीनं, समर्थ रामदासांच्या श्लोकानं या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला. कुसुमाग्रजांच्या कवितानं, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं आणि संभाजी राजांच्या बलिदानानं त्या मातीचा इतिहास अरे आज लेकरांना सांगणं गरजेचं आहे. तो इतिहास सांगणं गरजेचं आहे. आज आम्ही पोरांना मातीमध्ये नाही जाऊ देत.
मुलगा जर मातीत आला ना लगेच आतून आवाज देते मम्मी, सँडी घरात ये, मातीत नको जाऊस, इकडं मर, टीव्ही बघ. आणि मग टीव्हीला काय पाहतो? कार्टून, छोटा भीम, शिवा. अरे भीम पराक्रम आम्ही आमच्या लेकरांना छोटा करून दाखवायला लागलो. संस्कार ह्या मातीत भरलेत, लक्षात घ्या. ह्या मातीत संस्कार आहे. सरांनी विचारलं, आता शिक्षक लोक जास्त आहेत, सरांनी विचारलं बंटीला, बंटी खेळ खेळतोस का? बंटी म्हणतो हा सर खेळतो. काय काय खेळतो? क्रिकेट खेळतो, कबड्डी खेळतो, टेनिस खेळतो, हॉकी खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो. सर म्हणतात अरे वा, एवढे खेळ खेळतोस, किती वेळ? बंटी म्हणतो सर मोबाईलची बॅटरी चार्जिंग असते तोपर्यंत. आमची पोरं फक्त मोबाईलवर आहेत. पोरांच्या हातातला मोबाईल आम्ही काढून घेऊ शकत नाही. अरे आईच्या स्पर्शाची जागा आता मोबाईलने घेतली. हा मातृत्वाचा सगळ्यात मोठा पराजय, सगळ्यात मोठा पराजय. मुलांवर संस्कार करणं ही काळाची गरज आहे. आणि मासाहेब जिजाऊ ते संस्कार घेते आहे. शिवबाराजांना मैदानामध्ये घेऊन गेले आऊसाहेब आणि मैदानात असताना पाहिलं आणि राजे रडत रडत आऊसाहेबांकडे आले आणि आऊसाहेबांना म्हणाले, आऊसाहेब आम्ही घोड्यावरून पडलो, आमच्या अंगाला लागलं, तुम्ही आम्हाला उठवायला नाही आलात, का नाही आलात आऊसाहेब? तेव्हा मासाहेब म्हणतात, शुभा तुम्हाला जगण्याचा मंत्र सांगते तेवढा ध्यानात ठेवा. शुभा, जो माणूस दुसऱ्याच्या आधारावर उभा राहतो तो लवकर खाली पडतो, पण जो स्वतःच्या ताकदीवर हिमतीवर उभा राहतो त्याला पाडण्याची हिंमत जगात कुणात होत नाही. शुभा स्वतःच्या ताकदीवर उभा. ही ताकद देणारी आई आहे, ही ताकद देणारी आई आहे, संस्कार देणारी आई आहे. आणि आमच्या लेकरांना काय देतो, काय संस्कार दिले पाहिजे? अरे 8 वर्षाचा शुभा राजा सवंगड्याच्या सोबत काही कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता. मावळे ऐकत नाही, सोबती ऐकत नाही. त्यांनी सांगितलं, शुभा तुम्ही आमच्या सोबत नाही आलात तर आम्ही तुमच्याशी गट्टी घेऊ, कट्टी करू, आम्ही तुमच्याशी कधी बोलणार नाही, चला आमच्या सोबत. आणि शुभा राजे आऊसाहेबांना न सांगता गेले. यायला थोडा उशीर झाला. आऊसाहेबांनी शुभा राजांची माती पाहिली, पायाला लागलेली आणि विचारलं, राजे कुठे गेला होतात? राजे दबक्या आवाजात म्हणाले, परगाण्यामध्ये गाण्यांचा कार्यक्रम होता, तो पाहण्यासाठी गेलो होतो. कडाडल्या मासाहेब देवघराच्या आई जगदंबेच्या मंदिरासमोर घेऊन गेल्या आणि सांगितलं, अरे शुभा या महाराष्ट्रातल्या बायका नाचवायच्या नाहीत तर या महाराष्ट्रातल्या बायका तुम्हाला वाचवायच्या आहेत, यासाठी उभं करायचं. शुभा राजाने त्याच ठिकाणी जगदंबे समोर शपथ घेतली आणि आऊसाहेबांना सांगितलं, आऊसाहेब आता याच्या पुढे आमच्या स्वराज्यामध्ये स्त्रियांचा मान आणि सन्मानच होईल. स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे आणि आमच्या मुद्र्याचा पहिला मान त्या स्त्री शक्तीला, आदिशक्तीला, तुळजा भवानीला आहे. आणि मग शिवरायांच्या स्वराज्यामध्ये स्त्रियांचा सन्मान होऊ लागला. शिवरायांच्या स्वराज्यामध्ये स्त्री कधीच अपमानित नव्हती. स्त्रियांचा सन्मान करणारा राजा, सन्मान करणारा राजा. ही शिकवण कुठून भेटली हो? ही प्रेरक विचार जर कुठून मिळाले असतील तर ती आऊसाहेबांकडून मिळाले. आई म्हणून भूमिका, एक वडील म्हणून तुमची आमची भूमिका का? मुलांवर संस्कार देण्याची भूमिका का? आज मुलांनी हट्ट केला, तो हट्ट आम्ही पुरवतो. तो हट्ट जर पूर्ण नाही झाला तर आम्हालाच कसं तरी होतं आणि भीती वाटते आमच्याच लेकरांची. जर हट्ट पूर्ण नाही केला तर पुढे हा मुलगा करेल काय? आणि मुलं सुद्धा वडिलांना भीती घालू लागली. जर मोबाईल नाही दिला तर बघा पप्पा मी काही करेन, मला हा ड्रेस नाही घेतला तर मी काही करेन. आणि मुलं काही करू लागले. थोडं आम्ही सावध होणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या लेकरांच्या हातात देतो काय? 8 वर्षाचे शिवबा राजा बेंगलोरला गेला आऊसाहेबांच्या सोबत. बेंगलोरला गेलेला शिवाजी राजे जेव्हा रिटर्न पुन्हा माघारी येतात ना, तेव्हा एक बाप म्हणून शहाजी राजे काय देतात हो? शिवबा राजांच्या हातामध्ये देतात राजमुद्रा. प्रतीपचंद्र लेखेव विश्ववंदिता शाहसून शिवशेष मुद्रा भद्राय राजते. हातात देतात भवानी तलवार, हातात देतात भगवा ध्वज आणि शुभा राजांना सांगतात, शुभा स्वराज्य उभं करा, आपलं राज्य निर्माण करा. अरे ही प्रेरणा भरणारा एक बाप आहे. काय बापाची भूमिका? शिवाजी राजांकडे वाडा नाही, घोडा नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, तरी देखील एक बाप म्हणतो शुभा स्वराज्य उभं करा. एवढी दिव्य असणारी स्वप्न आम्हाला आमच्या लेकरांच्या उरात भरावी लागणार आहे, भरावी लागणार. आज मुलाचा वाढदिवस असला की आम्ही काय देतो लेकरांच्या हातात? ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, नको त्या अँड्रॉइड गेम आम्ही लेकरांच्या हातात द्यायला लागलो. पण इथे एकही मम्मी पप्पा पोरांच्या हातामध्ये
चरित्र भेट देताना दिसत नाही, ज्ञानेश्वरी हातामध्ये देताना दिसत नाही, गाथा हातामध्ये देताना दिसत नाही. महापुरुषांचं चरित्र हे पुस्तक, कादंबरी, आत्मचरित्र आम्ही आमच्या लेकरांच्या हातामध्ये द्यायला तयार नाही. याच्यासारखं दुर्दैव काय? संस्कारांना सुरुवात आम्हाला इथून करावी लागणार आहे, इथून. आणि शोभाराजे लहानाचे मोठे होतात. 8 वर्षाचे शोभाराजे जेव्हा पुण्यामध्ये येतात ना उसाहेबांसोबत, आल्यानंतर त्या पुण्याच्या धर्तीमध्ये रायारावानं गाढवाचा नांगर फिरवलेला आहे. एक भली मोठी पहाड या पुण्याच्या मातीच्या काळजामध्ये रोवली आहे. तिच्यावर फुटकं मडकं तुटकी चप्पल लावलेली आहे आणि त्या रायारावानं दवंडी पिटवलेली आहे. जो कोणी या पुण्याच्या धर्तीमध्ये वास्तव्याला राहील त्याचा वंश निर्वंश होईल. लोक घाबरलेली आहेत, भेदरलेली आहेत आणि या भीतीने लोक परागंदा झाली. त्या पुण्याचं स्मशानवट झालं. पुण्यामध्ये कोणी शेती करत नाही, पुण्यामध्ये कोणी राहायला तयार होत नाही. पुण्यातली माणसं दूर जाऊ लागली आणि अशा वेळेस शिवाजी राजाला मासाहेब जिजाऊनी सोबत घेतलं आणि त्या पहारे जवळ नेला आणि शुभाराजाला सांगितलं, शुभा उपटा त्या मातीत त्या आईच्या काळजातली ही पहार आणि फेकून द्या. लोक आऊसाहेबांना म्हणू लागले, आऊसाहेब दवंडी ऐकली ना? काय दवंडी होती? इथे कोणी वास्तव्याला राहील त्याचा वंश निर्वंश होईल. आणि कडाडल्या बासाहेब, माझा वंश निर्वंश झाला तरी चालेल, पण या भूमीमध्ये या स्मशानवटाचं मी नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही आणि ते शिवरायांच्या हातातून करेल. अंधश्रद्धेचा बिमोड पहिल्यांदा जर मोडला असेल तर तो माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी. आज आम्ही शिकली सवरलेली माणसं तरी देखील आम्ही अंधश्रद्धेला बळी पडतो. आज आमचा बुवा बाबांकडे जाण्याचं प्रमाण जास्त आहे. आज आम्ही नको त्या गोष्टींना बळी पडतोय. शिकलेलीच लोक बळी पडतात, याचं मला फार शोकांतिका वाटते. आपण एक फाईल पाहिली आता ओपन झालेली, एप्स्टीन फाईल. आपल्याही मोबाईल मधली फाईल कधी ओपन होऊ शकते? म्हणून गॅलरीत बसून गॅलरीमध्ये फोल्डरमध्ये फोल्डर किती लपवलंय? जरा ते लपवलेलं कधीतरी बाहेर आलं तर. आणि माणसाला सगळ्यात जास्त भीती त्याची आहे, सगळ्यात जास्त अस्वस्थ त्याच्यासाठी आहे. जिथून आमच्या हातात मोबाईल आला तिथून माणूस जास्त अस्वस्थ झाला. कामावरून घरी यायचं असेल ना तर नाक्यावर गाडी थांबवतो, खिशातला मोबाईल बाहेर काढतो, दिवसभरातले मेसेजेस, फोन कॉल, सगळी हिस्ट्री डिलीट मारतो आणि मग घरात येतो. आम्हाला माहिती आहे 8:30 वाजता घरी येतात. दिवसभरातले मेसेजेस, फोन कॉल, सगळी हिस्ट्री डिलीट मारावी लागणार आहे. अरे तिकडे तो हिस्ट्री डिलीट मारतो, इकडे ही हिस्ट्री डिलीट मारतीये. माणूस हिस्ट्री डिलीट करण्याचा विचार करतोय पण हिस्ट्री निर्माण करण्याचा विचार मात्र करत नाही. आज घरामध्ये 5 फोन आहेत. मम्मीचा फोन, पप्पाचा फोन, दादाचा फोन, दीदीचा फोन, आजोबाचा फोन, आजीचा फोन. अरे पण प्रत्येकाचा फोनचा पासवर्ड मात्र वेगवेगळा आहे. काय? अरे एका घरामध्ये राहतो, 4 भिंतीमध्ये राहतो, आमच्या मोबाईलचा पासवर्ड एक होऊ शकत नाही. आमची मतं कशी काय एक होतील? आमचे विचार कसे एक होतील? ते विचार एक होण्यासाठी शिवचरित्राची आवश्यकता आहे. अरे घरातल्या कुठल्याही माणसाचा फोन घ्या, त्याला सांगावं लागतं जरा लॉक खोलून दे ना. लातूर पॅटर्न आहे का पुणे पॅटर्न आहे? अरे घरातल्या मुलीकडे फोन मागितला, सहजासहजी मुलगी फोन देत नाही, म्हणते पप्पा थांबा 5 मिनिटाने घ्या. आमच्याच माणसामध्ये, आमच्याच माणसाविषयी मनामध्ये किती संशय निर्माण झाला. नवरा बायकोचा करार आहे, माझ्या फोनला तू हात लावायचा नाही, तुझ्या फोनला मी हात लावणार नाही. अरे बायकोचा फोन वाजतो तरी नवरा फोन उचलत नाही, आवाज देतो रेश्मा. मी आमच्या रेश्माचं सांगतो ना, इथं असाची चुकून, इथं मला सुरेखाबाई सुमनबाई दिसतात. करार निर्माण झालाय. एकाची बायको रात्रीच उठली फोन चेक करायला, नवरा झोपलेला आहे. तिनं मोबाईलला 10च्या 10 बोट लावून पाहिली, पॅटर्न काही उघडत नाही, मोबाईल हँग झाला. हा सकाळी उठला, उठल्या याने मोबाईल घेतला. सकाळी उठल्या आम्हाला मोबाईल लागतो. प्रभाते मनी रामचिंतित जावा असं नाही राहिलं. आता सुरुवात झाली, प्रभाते मोबाईलच पहावा. मोबाईल उशाला नसला ना आम्हाला झोप पण लागत नाही. काय
याने मोबाईल बघितला, मोबाईल हँग झालाय. त्याने बायकोला विचारलं, काय ग माझ्या फोनला हात लावला होता का? ती म्हणते हो हात लावला होता. 10च्या 10 बोटं लावली तरी पण पॅटर्न उघडला नाही. असा कोणता लॉक ठेवला होता? हा म्हणतो पायाचा अंगठा. किती लपवायला लागलो? दर 6 महिन्याला, एका वर्षाला 6 महिन्याला आम्ही मोबाईलचा लॉक बदलायला लागलो. आमच्याच माणसांविषयी आमच्या मनामध्ये संशय निर्माण झालाय, कलह निर्माण झालाय. अंधश्रद्धा किती हो? एप्स्टीन फाईल आपण पाहिली. कोण सापडले या फाईल मध्ये? जगातले बडे बडे नेते, देशांचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान, अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांचे डायरेक्टर, अनेक बिझनेसमॅन लोक, अनेक सिनेस्टार लोक. आणि काय केलं या लोकांनी? समुद्राच्या मधोमध असणारा बेट गॅरी इप्स्टीन नावाच्या एका नराधमानं उभं केलेला आणि त्यामध्ये 5 वर्षाच्या, 7 वर्षाच्या, 8 वर्षांच्या मुलीवर अन्याय अत्याचार करायचा. त्यांच्या मांसाचे लचके तोडायचे आणि ते लचके तोडलेले ते मांस ते शिजवून खायचे. इथवर नाही थांबले. नुकताच जन्माला आलेला बाळाला त्या अभ्रकाला घ्यायचं, निखाऱ्यांवर त्याला भाजायचं आणि ते खायचं. इथवर नाही थांबले. लहान मुलीला घाबरवायचं आणि घाबरवल्यानंतर त्यांचं रक्त काढून घ्यायचं. मुली घाबरल्यानंतर त्यांची अशी मानसिकता आहे की एक वेगळा रसायन या रक्तामध्ये तयार होतो आणि ते रक्त जर पिलं तर माणूस अमर राहतो, जास्त आयुष्य जगतो, तो तरुण राहतो. अरे शिकलेली लोक ह्या नको त्या अंधश्रद्धेला बली पडतात. आम्ही सजग आणि सावध होणं गरजेचं आहे. ह्या एवढ्या मोठ्या फाईलला आपण नाही तोंड देऊ शकत, तो जागतिक विषय आहे. पण आम्ही करू शकतो आपल्या घरातल्या लहान लेकीला, मुलीला, मुलांना आम्ही नीट त्यांची काळजी घेणं आज तुमच्या आमच्यावर आलेली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. इथं तरुणी आहेत, माझ्या भगिनी आहेत. माझं तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही कॉलेजला जाल, तुम्ही कामावर जाल, तुम्ही जिथे जात असाल तिथे जा. पण गेल्यानंतर तुम्ही जिथे असाल तिथून आपल्या वडिलांशी संवाद साधा, आपल्या आईशी संवाद साधा. तिला सांगा मी इथे आहे, मी इथे येणार आहे. जरा नाश्ता वाटायचं ठेवा ना. मी कशाला आलो मग? जेवून आलेत सगळे. आपला पाळणा झाल्यानंतर नाश्ता द्यायचा शेवटाला. नाश्ता दिला तर घेऊन घरी जाते. थोडं थांबा दादा, थोडं. मी फक्त आता 10 मिनिटं माझ्याकडे राहतो. माझ्या भगिनीनं माझं सांगणं आहे, तुमच्या बापानं तुमच्या हातात दिलेला मोबाईल आहे ना, पैसे नव्हते वडिलांकडे, मित्रांकडून पैसे घेतले, ते सुद्धा कमी पडले. कारण तुम्ही सांगितलं होतं ह्या कंपनीचा असा असा मला फोन हवाय. वडिलांकडे पैसे नव्हते, दुसऱ्या मित्रांकडून 10% व्याजानं बापानं पैसे घेतले आणि मग तो मोबाईल तुमच्या हातामध्ये दिला. तुमच्या हातामध्ये असणारा मोबाईल हा केवळ ते साधन नाहीये, इन्स्ट्रुमेंट नाहीये, तर ते बापाचं काळीज आहे. तुम्हाला ज्या ज्या वेळेस मदत लागेल त्या त्या वेळेस बापाला फोन करा. अरे हा बाप हिमालयाच्या पुरुषासारखा धावून आल्याशिवाय राहणार नाही. त्या बापाचा सन्मान ठेवा. शिवचरित्र आम्हाला हे शिकवतं, शिवचरित्र आम्हाला हे करायला भाग पाडतं. यासाठी शिवचरित्र आहे. संस्कार करणं ही काळाची गरज आहे. आणि मासाहेब जिजाऊ शिवबाराजे अंधश्रद्धेचा बिमोड करतात. आजही तुम्हाला अंधश्रद्धेचा बिमोड करता आला पाहिजे. शिवचरित्र तुम्हाला शिकवतं काय असतो बाप, काय असते बापाची भूमिका. शिवाजीराजे आणि संभाजीराजे जेव्हा आग्र्याच्या त्या शहरामध्ये फिरतात ना, 9 वर्षाचे संभाजीराजे शिवाजीराजाला विचारतात, आबासाहेब बघा ना या उंच उंच इमारती, बघा ना हे टोळे जंगवाडे, बघा ना त्यांच्यावरची नावं. आपणही आपल्या स्वराज्यामध्ये अशा उंच उंच इमारती, टोळे जंगवाडे का नाही निर्माण करत? तेव्हा शिवाजीराजे संभाजीराजांना सांगतात, शंभूवान ह्या उंच उंच इमारती, हे टोळे जंगवाडे, त्यांच्यावर असणारी
आणि नावं काल्याच्या ओघामध्ये मिटून जातील, पण संभुबाल असं काही कर्तृत्व करा की तुमचं नाव यावत चंद्र दिवा करो कोणी मिटू शकणार नाही, कोणी पुसू शकणार नाही, ते प्रत्येकाच्या हृदयात कोरलं जाईल. एक बाप म्हणून भूमिका काय हे आम्हाला आज करणं फार काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी राजांकडे बघा. शिवाजी राजांकडून आपण टॅलेंट सर्च हा गुण घेतला पाहिजे. आज तो तुम्ही या ठिकाणी घेताना मला दिसतोय. कुणाला काय येतं त्याला ते द्या. शिवाजी राजांना पाहिलं, जत्रेमध्ये फिरणारा जीवा महाला पाहिला, दानपट्टा त्याच्या हातामध्ये होता, नागिनी सारखा त्याचा दानपट्टा सळसळत होता, 20 जणू त्याच्या दानपट्ट्यावर थया थया नाचत होते. शिवाजी राजांना त्याची ती हाताची मजबूत पकड पाहिली आणि मग शिवाजी राजे जीवा महालाला म्हणतात, जीवा जीवा जीवा, अरे ये जीवा ये, जीवाला जीव देऊ जीवा, स्वराज्य उभं करू. जीवा महाराज शिवाजी राजाला विचारलं, राजा काय करावं लागेल? जीव राजा म्हणाले, काही नाही जीवा, दानपट्टा चालवतोस ना, एवढंच काम करायचं, बस चल माझ्या सोबत. आणि शिवाजी राजानं जीवा महालाला आपल्या सोबत घेतलं, स्वराज्याचा अंगरक्षक पदावर नेमणूक केली. राजांच्या नजरेमध्ये भरला संभाजी कावजी, हिप्पाट देहिष्टीचा, बळदंड शरीराचा. किती ताकद होती माहितीये संभाजी कावजीला? दगडावर बुक्की मारली की दगडाची बुक्की व्हायची, सरळ असणारी पहार असा वाकवायचा, तिचा गडा करायचा आणि पोरांना खेळायला द्यायचा. इतकी ताकद संभाजी कावजीमध्ये होती. चालणारे हत्ती, चालणारे असणारे घोडे असा हा उचलून फेकून द्यायचा. आणि इतकी ताकद या संभाजी कावजीमध्ये होती. राजाने संभाजी कावजीला सोबत घेतलं आणि स्वराज्याच्या अंगरक्षक पदावर नेमणूक केली. अरे मोत्यासारखं अक्षर पाहिलं बालाजींचं, बालाजींना घेतलं, सांगितलं मोत्यासारखं अक्षर तुमचं आहे, या आमच्या सोबत काय करावं लागेल? काही नाही, जबाबदारी देतो या लेखनाची. आणि बालाजींना स्वराज्याच्या चटणीस पदावर नेमणूक केली. शिवाजी राजांच्या नजरेमध्ये एक नजर भरली, ती नजर होती बहिर्जी नायकाची. हरणीसारखी त्याची नजर, चपळ असणारे त्याची डोळे, आणि ती नजर पाहिली, विश्वासूपणा पाहिला. राजाने बहिर्जी नायकाला सांगितलं, अरे बहिर्जी ये माझ्या सोबत, काय करावं लागेल? काही नाही, स्वराज्यावर नजर ठेवायची, बस एवढंच काम करायचं. आणि याच बहिर्जी नायकाला राजाने स्वराज्याचा गुप्तेहेर पदावर नेमणूक केली. राजाला पाहिलं टॅलेंट आणि ते काम त्याला दिलं. स्वराज्य राजांचं भुल्ल होतं, वाढत होतं. हे वाढत असतानाच बडे बेगम साहेबांनी पाहिलं, अरे एक तरुण उभा राहतो आणि आपलं राज्य निर्माण करू पाहतो. बडे बेगम साहेबांना दरबारामध्ये सांगितलं, अरे इथे कोणी नाहीये का त्या शिवाजीचा स्वराज्य नेस्तानाबूत करेल असा? आणि त्याच वेळेस एक धिप्पाड देहेष्टीचा एक सरदार धावत आला आणि तो म्हणाला, मैं अफजल खान, मैं लंगा शिवा, जिंदा या मुर्दा आपके सामने पेश करूंगा. खानानं पैजेचा विडा उचलला आणि खान निघाला. लाखोंची फौज घेऊन खान महाराष्ट्रामध्ये आला. मंदिरं उद्ध्वस्त करू लागला, शेतीची नासधूस करू लागला, बाया बापरांना नागू लागला, पाठवू लागला. आणि याच अफजल खानानं पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरासमोर गाय कापली. अरे याने जगदंबेच्या मंदिरावर हातोडा घातला. अरे देव देश आणि धर्म संकटामध्ये आलाय. आणि अशा वेळेला छत्रपती शिवाजीराजे प्रतापगडावर आहेत. प्रतापगडावर असणाऱ्या शिवाजीराजानं आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावणं ठरलं. सुंदर असा शाम्याना उभारला गेला. शाम्याना नक्षीदार होता आणि त्या शाम्यानामध्ये अफजल खान आलाय. अफजल खान गादीवर बसलाय. भेटीची वेळ ठरली, भेटीची तारीख ठरली आणि राजांची आणि आता अफजल खानाची भेट होणार होती. राजे प्रतापगडाच्या पायथ्यावरून खाली येत होते, शाम्यानाकडे येत होते. शिवाजी राजांना अफजल खानानं येताना पाहिलं, गादीवरून उभा राहिला, दोन्ही बाहू फैलावलं आणि अफजल खान म्हणतोय, आओ शिवाजी राजे हमारे गले लग जाओ. शिवाजी राजे आले, गला भेट खाली आणि डाव्या बगल्यामध्ये खानाने राजाचे मान दाबले. दाब वाढला, जोर वाढला आणि राजाचा श्वास गुदमरला. खानाने राजाच्या पाठीवर वार केला. वार खर करत निघाला. राजाला दगाची जादू निघाली. राजाने खानाच्या पोटामध्ये बेचूक बसला. वाघराचा मारा केला. दगा करत खान ओरडला. खानाचा कोथळा बाहेर काढला. आणि त्याच वेळेस राजांवर वार करण्यासाठी सय्यद बंडा धावून आला. आणि त्याच वेळेस जीवा महाला विजेच्या वेगानं आला आणि सय्यद बंडाचा हात खांद्यापासून कलम केला. खानाचे भोई निघाले, पालखीमध्ये खानाला टाकलं आणि धावू लागले. संभाजी कावजी धावला. संभाजी कावजीने भोईंचे पाय तोडले आणि खानाचं मस्तक धडा वेगळं केलं. अरे ज्याला जे काम दिलं होतं ते काम त्याने चोख पद्धतीनं पार पाडलं. अरे अफजल खान आला होता या मातीमध्ये. हरे रंग का सपना पाले, हरे रंग का सपना पाले आया था अफजल इस मिट्टी में. राजा शिवाजी ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, भगवा उसके छाती. त्या अफजुल्याला शिवाजी राजानं संपवलं. एक माणूस आला या स्वराज्याचं लचके फोडण्यासाठी. तो शाहिस्ते खान आला हो. त्या शाहिस्ते खानाची बोट छाटली.
एका मागोमाग एक संकट येत होतं आणि त्या संकटामध्ये भयानक संकट होतं मिर्झा राजा जयसिंगांचं. अरे हा मिर्झा राजा जयसिंगाला थैमान घातलं याने संबंध महाराष्ट्रामध्ये. तह केला. राजांच्याकडे 35 किल्ले होते. तहाची बोलणी होती, पुरंदराचा तह होता. त्या तहामध्ये राजांना 23 किल्ले द्यावे लागले. अरे उभे राहिलेलं स्वराज्य धुळीमध्ये मिळून गेलं. जीवनामध्ये सगळ्यात मोठा बोध घ्यायचा असेल ना तर ह्या कथेतून घेणं फार गरजेचं आहे. ह्या प्रसंगातून घेणं फार गरजेचं आहे. अरे उभे राहिलेलं स्वराज्य सगळं काही नेस्तनाबूत झालं. अरे काय करावं शिवाजी राजांना आता? शिवाजी राजा हरले नाहीत, डगमगले नाहीत, माघार नाही घेतली. त्या तहामध्ये 50,000 सरदारांची मनसबदारी होती. 4 लक्ष होणांचा प्रदेश द्यायचा होता आणि बादशाची हुजरेगिरी करायची होती, वतनदारी करायची होती. राजे घाबरले नाहीत. 3 महिने औरंगजेबाच्या त्या आग्र्याच्या दरबारामध्ये राजा आहेत. तिथून सही सलामत बाहेर सुटले की ज्याचा शोध आज सुद्धा लागत नाही. राजे बाहेर कसे आले? धुळीमध्ये मिळालेलं ते स्वराज्य, ते साम्राज्य राजांना पुन्हा त्याच धुळीतून उभं केलं, पुन्हा स्वराज्य उभं केलं. आम्ही हा बोध घेतला पाहिजे. ज्या ज्या वेळेस संकट येते, ज्या ज्या वेळेस विपरीत परिस्थिती निर्माण होईल, ज्या ज्या वेळेस अनेक प्रॉब्लेम क्रिएट होतील, तेव्हा घाबरून न जाता, न डगमगता आम्ही धैर्यानं धाडसानं आमच्या जीवनाला सामोरं गेलो पाहिजे. अरे छोटी छोटी कारणं झाली की आम्ही आत्महत्येचा विचार करतोय. परीक्षेमध्ये मार्क्स कमी झाले, परीक्षेमध्ये जर केटी लागली तर आमची लेकरं, आमचा विद्यार्थी स्वतःला संपून घेण्याचा विचार करतायत. सासू बोलली कर आत्महत्या, सून बोलली कर आत्महत्या, नवरा बोलला कर आत्महत्या, बायको बोलली कर आत्महत्या. अरे छोट्या छोट्या कारणांसाठी आम्ही स्वतःचा सुंदर असा देह आत्महत्या करून संपवायला लागलो. अरे संकट येतील, संघर्षाशिवाय जीवन नाहीये. संघर्ष कसं असलं पाहिजे शिवरायांकडून आपण शिकलं पाहिजे. जेव्हा जेव्हा संकट येतील ना तेव्हा राजांकडे बघा ना, बघा त्यांच्याकडे. शहाजीराजे सोडून जातात, मासाहेब जिजाऊ सोडून जातात, पत्नी सोडून जाती आहे, एका मागोमाग एक 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 असणारे सवंगडी सोबती मित्र सोडून जातात, तरी राजे घबरत नाही, डगमगून जात नाही. संयम, पेशन्स हा गुण तुमच्या आमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. हे राजे तुम्हाला आम्हाला शिकवतात. का माणसं राजांकडे यायची हो? राजासारखा न्यायी राजा, महिलांचा सन्मान करणारा राजा दुसरा या जगाच्या इतिहासात शोधूनही सापडत नाही, शोधून सापडत नाही. काय केलं हो राजाने? 8 वर्षाचे 11 वर्षाचे शोभाराजे सदरेवर बसलेत ना, तेव्हा त्याच वेळेस काठीचा आधार घेत एक बाप लटलटत कापत कापत त्या सदरेवर येतात आणि राजाला म्हणतात, आऊसाहेब समद संपला, आऊसाहेब समत संपलं. तो कापरा आवाज राजांच्या कानावर गेला. राजे पुढे गेले आणि त्या बाबाला सांगितलं, बाबा काय झाला प्रकार आम्हाला सांगा. तेव्हा ते बाबा म्हणतात, काय झालं नाही ते विचार पोरा, काय झालं नाही ते विचार. त्या रांझागावच्या पाटलानं माझ्या मुलीला नाटवली पाठवली. लेकरा समज संपलं. कुणाच्या भरोशावर राहायचं? कुंपण शेत खाते लेकरा, कुंपण शेत खाते. राजाने आदेश दिला, अरे जा त्या रांझाच्या पाटलाला घेऊन या. पाटील मंगरूळ आहे, यायला तयार नाही. तो म्हणतो, कोण शिवाजी? कुठला शिवाजी? आम्ही नाही ओळखत, इथले राजा आम्ही आहोत, आम्ही पाटील आहोत. पाटील काही करू शकतो. राजाने सांगितलं, मुसक्या बांधून घेऊन या. रांझाच्या पाटलाच्या मुसक्या बांधून सदरेवर आणलं गेलं आणि राजे आदेश फरमावतात, याचा चौरंग करा. चौरंग करा म्हणजे काय माहिती? 2 हात कोपरापासून तोडायचे, 2 पाय गुडघ्यापासून तोडायचे. चौरंग केला गेला आणि पुण्याच्या कसबा पेठेतल्या कसबा चौकामध्ये या रांझाच्या पाटलाला डांबून ठेवलं गेलं. जेव्हा स्त्रियांवर अन्याय आणि अत्याचार होतो ना, तेव्हा माझा शिवबा राजा न्याय देवतेचं चोख काम करतो. मासाहेबांनी विचारलं, शिवबा त्या रांझाच्या पाटलाने एवढा मोठा गुन्हा केला, त्याला तुम्ही जिवंत का ठेवलं? ठार का नाही केलं? त्याचा कडेलोट का नाही केलं? त्याला हत्तीच्या पायी का नाही दिलं? राजे कडाडले. राजे म्हणतात, आऊसाहेब आम्ही त्याचा चौरंग केला, पुण्याच्या कसबा चौकामध्ये त्याला डांबून ठेवलं.
त्या कसब्याच्या बाजारपेठामध्ये लोक फिरतील आणि फिरता फिरता त्यांची नजर जेव्हा या राजाच्या पाटलाकडे जाईल तेव्हा लोक म्हणतील या शिवाजी राजाच्या स्वराज्यामध्ये अरे लेकी मालींकडे जर वाकड्या नजरेनं पाहिलं तर राजा त्याची अशी अवस्था करतो आणि साहेब माझ्या स्वराज्यामध्ये लेकी मुलींकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही. हाय राजा, अरे आज महिलांना आरक्षण आहे पण त्यांच्या संरक्षणाचं काय? पेपरची कुठलीही पानं उघडा, 4 पानांवर 50 बातम्या ह्या बलात्कार आणि छेडछाडीच्या आहेत. 50 वर्षाच्या महिलेवर बलात्कार, 40 वर्षाच्या महिलेवर बलात्कार, 35 वर्षाच्या महिलेवर बलात्कार, 25, 21, 18, 16, 14, 10, 12, 8, 6, एक नाही 6 महिन्याच्या लेकीचे लचके तोडले जातात. हा शिवरायांचा महाराष्ट्र. आज महिलांच्या संरक्षणासाठी कायदे आम्हाला कडक करावे लागणार आहेत. कायदे कडक होतील तेव्हा होतील, पण आमच्यामध्ये सुद्धा तो विचार अंतःकरणामध्ये उतरवणं ही काळाची गरज आहे. राजानं महिलांचा सन्मान केला. किती सन्मान केला? त्या सुभेदाराची सून राजांच्याकडे आणली गेली. इतिहासामध्ये वाचायला नाही भेटत पण शाहिराने केलेलं वर्णन आहे आणि राजांचा गौरव वाढवणारा उदाहरण म्हणून सांगतो. या आबाजी सोमदेवानं राजांच्या पुढे कल्याणच्या सुभेदाराची सून आणली गेली. ती अरसपारी देखणी रुबाबदार लावण्यखानी स्त्री जेव्हा राजांच्या पुढे आणली गेली तेव्हा राजे म्हणतात अशीच आमची आई आहे, सुंदर रूपवती. आम्ही सुंदर झालो, वदले राजा शिवछत्रपती. महासाहेब जिजाऊंचा गौरव त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहून राजे वदतात, तिचा सन्मान करतात, तिला माघारी पाठवतात. हे प्रकरण इथवर नाही थांबत. जेव्हा ती घरी जाते तेव्हा सुभेदार तिला विचारतोय तुझे शिवाजी उठा केले गया, तुझे शिवाजी भगा केले गया, तुझे शिवाजी चुरा केले गया, कहीं वो शिवाजी ने तुझ पर जुलम जबरदस्ती नाही ना की? अगं तुला शिवाजी पळवून घेऊन गेला, उचलून घेऊन गेला, त्याने तुझ्यावर जबरदस्ती नाही ना केली? तेव्हा त्या सुभेदाराची सून म्हणते कौन कहता है मुझे उठा लिया, अरे कौन कहता है मुझे भगा लिया, अरे कौन कहता है मुझे छुरा लिया, मुझे तो फक्र है ये जो हादसा हुआ शिवाजी जैसा भाई मुझको मिला, शिवाजी जैसा भाई मुझको मिला. अरे दुश्मनांच्या स्त्रियानं सुद्धा राजांचा गौरव करावा हे माझ्या राजाचं चरित्र आहे. राजा आग्र्याच्या दरबारामध्ये जेव्हा जातात ना तेव्हा औरंगजेबाची मुलगी गच्चीवर उभी आहे. तिनं शिवाजी राजांना येताना पाहिलं, डौलदार बाना पाहिला, रुबाबदारपणा पाहिला आणि ही औरंगजेबाची मुलगी आपल्या आईला म्हणतीये मम्मी जान, अम्मी जान, ओ देखो दूसरों की माँ बेटियों की रक्षा करने वाला शिवाजी राजा आ रहा है, शिवाजी राजा आ रहा है. राजाचा गौरव अनेकांनी केला. तो जर्मनचा हिटलर शास्त्र पुस्तक वाचत बसला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना येताना पाहिलं आणि त्यानं पुस्तक मागे लपवलं. नेताजी म्हणतात हिटलर साहेब आमच्या देशावर इंग्रजांचं राज्य आहे आणि ते राज्य आम्हाला हाकलून लावायचे, काहीतरी युद्धाच्या नीती सांगा, 4 गोष्टी सांगा. तेव्हा हिटलरनं मागं लपवलेलं पुस्तक नेताजींच्या पुढ्यात ठेवलं आणि म्हणतात नेताजी ज्या युद्धनीतीचा वापर करून मी जर्मनचा शास्त्र बनलो, मी विजेता ठरलो, ही युद्धनीती दुसरी तिसरी कुणाची नसून महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी राजाची आहे. त्या युद्धनीतीचा अंगीकार करतो, त्या युद्धनीतीचा वापर करतो. नेताजी म्हणतात मला वेषांतर करण्याची प्रेरणा जर कुठून मिळाली असेल ना तर ते शिवरायांच्या आग्र्याच्या असणाऱ्या त्या सुटकेतून मिळाली. वेषांतर करून जाता येतं, हा राजांचा असणारा गौरव आहे. रवींद्रनाथ टागोर यांना विचारलं की तुमच्या देशाचा गौरव एका वाक्यात काय सांगाल, भारताचा गौरव काय कराल? तेव्हा रवींद्रनाथ टागोर म्हणतात भारत गौतम बुद्धांच्या शांतीनं प्रेरित असणारा देश, पण तितक्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास या माझ्या भारताला आहे, अशा भारतातून मी येतोय. शिवरायांचा गौरव अनेकांनी केला आणि हा गौरव जेव्हा उत्तर भारतापर्यंत पोहोचला, उत्तर भारतातून एक कवी रायगडावर आला. रायगडावर आल्या आल्या जगदीश्वराच्या मंदिरामध्ये बसला आणि मंदिरामध्ये तो शिवरायांवर कवनं लिहू लागला, कविता लिहू लागला. ही बातमी जेव्हा समजली तेव्हा रायगडाची सगळी लोक एकत्रित झाली आणि त्यामध्ये एका माणसानं त्या कविभूषणाला प्रश्न विचारला, कोण आपण, कहा से आए हो? त्यानं सांगितलं उत्तर भारतातून आलो, भूषण तिवारी. कशासाठी आला? राजांवर कवनं लिहितो, राजावर कविता लिहितो. राजांवर लिहिता मग काही लिहिलंय का?
हो लिहिलंय ना, ऐकवाल का नाही? ऐका ऐका. आणि तो कविभूषण म्हणू लागला, इंद्रजनी जंब पर वाड़व स अंब पर रावण स अंब पर रघुकुल राज है पौन बारी बाह पर शंभुरति नाह पर जो सहस्र वाह पर राम द्विजराज है दावा मृगदंड पर चीता मृगदंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेज तम हंस पर कर्ण छेमी कंस पर कोमल छमंस पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. तसा तो माणूस म्हणाला, बहुत खूप फिरशे बोलो. पुन्हा म्हटलं परत एकदा आणि एकदा म्हणा ना, छान म्हणता, खूप छान म्हणता, एकदा तर म्हणा. असं म्हणता म्हणता कविभूषण थकला. त्यानं विचारलं, तुम्ही कोण? तो माणूस म्हणतो, मीच शिवाजी महाराज. कविभूषणानं वाकून मुजरा केला. राजे म्हणतात, कवीजी इतका छान आपण छंद म्हटलात, कविता म्हटलात, कविता बंद का केली? तुम्ही जितक्या वेळा कवणं म्हणणार होता तितक्या लाख रुपयांचं बक्षीस मी तुम्हाला देणार होतो, कवणं बंद का केली? तेव्हा कविभूषण राजांना म्हणतात, राजाजी लाख रुपयांचं बक्षीस मिळावं यासाठी इथवर नाही आलो. लाख रुपयांचं बक्षीस मिळावं म्हणून कवणं नाही लिहिली, तर लाखांचा पोशिंदा असणाऱ्या लाख मोलाच्या मराठी माणसाचा सहवास मिळावा म्हणून इथवर आलो, म्हणून इथवर पोहोचलो. हा राजांचा गौरव आहे, अनेकांनी केला, अनेकांनी. आणि तो गौरव खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी करतायत. आपल्याला द्यावे तितके धन्यवाद थोडे. या वारगडे नगरमध्ये येताना मला फार आनंद वाटला, फार आनंद. कारण आपला जेव्हा सिद्धिविनायक मित्र मंडळाचा जेव्हा आपण गणेशोत्सव सुरू केला होता, त्या गणेशोत्सवाच्या पहिल्या वर्षाला मी आलो होतो. आणि मग तिथून आपला उत्सव आजपर्यंत चालू आहे. आपला शिवजयंती उत्सवाची सुरुवात ह्या वर्षी आहे. ह्या वर्षी सुद्धा मी आलो. मी तेव्हाच बोललो होतो, मी परत येईन, मी पुन्हा येईन. आणि मी आलो. मी येण्यापेक्षा आपण मला आणलं. आपलं असणारं प्रेम अशाच पद्धतीनं राहू द्या. ज्या राजांच्या जन्माची चाहूल आपल्याला लागली आहे, महासाहेब जिजाऊ शिवनेरीवर आहेत. हा सगळा प्रकार घडला, पण जिथून घडला तो शिवनेरी किल्ला. महासाहेब जेव्हा गरोदरपणामध्ये शिवनेरी किल्ल्याकडे जातात ना, तेव्हा शिवनेरी किल्ल्यानं दोन्ही बाहू फैलावले आणि आऊसाहेबांचं स्वागत करता झाला. म्हणू लागला, यावं यावं आऊसाहेब यावं, हा शिवनेरी तुमचं स्वागत करतोय, आऊसाहेब यावं. आऊसाहेब आजपर्यंत बहुत सहन केले आऊसाहेब. आऊसाहेब पाहिला या उघड्या डोळ्यानं मोगलांचा नंगानाच. उन्हात रगरवती अशी नाही, छातीत धगरवती अशी नाही, पण आऊसाहेब पाठीवर थाप देऊन लढ म्हणणारा कोणी नव्हता. आऊसाहेब आता तुम्ही आलात, बघा हा शिवनेरी काय पराक्रम करतो. या शिवनेरीची दखल इतिहासाला सुवर्ण अक्षरानं लिहावीच लागेल. आऊसाहेब शिवनेरीवर आल्या आणि दिवस पुढे पुढे जात होता. मासाहेबाच्या पोटामध्ये दुखू लागलं. मासाहेबांना दारुणी महालामध्ये नेण्यात आला. दारुणी महालामध्ये नेत असताना सुईणींची धावपळ सुरू झाली, दासिनींची लगबग सुरू झाली. दारुणी महालाचा पडदा सरकला गेला. वडीधारी मंडळी दरवाजाच्या पाशी उभी आहेत. प्रत्येक क्षण मागचा क्षण पुढच्या क्षणाला सांगत होता, पुढचा क्षण मागच्या क्षणाला सांगत होता, काय होत आणि काय नाही, काय होत आणि काय नाही. परंतु प्रत्येक माणूस मनामनातून हेच सांगत होता की हे देवा, हे परमेश्वरा, काही झालं तरी चालेल, पण आऊसाहेबांच्या जीवाला काही बरं नाही झालं पाहिजे बस. हे परमेश्वरा आऊसाहेबांच्या जीवाला काही बरं वाईट नाही झालं पाहिजे बस. अरे कोणी खंडोबाचा नवस करावा, कोणी पांडुरंगाला साकडं घालावं, कोणी आई जगदंबेच्या पुढ्यात जावं आणि भंडारा उधळावा आणि आई जगदंबेला साकडं घालावं. हे आई जगदंबे मासाहेबाला सुखरूप प्रसूत कर ग, आऊसाहेबाला सुखरूप प्रसूत कर ग. आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये धास्ती होती. प्रत्येक जण सांगत होता, जे काय व्हायचं ते होते, जे काय व्हायचं ते होते, पण आऊसाहेब सुखरूप प्रसूत झाल्या पाहिजेत. सायंकाळची वेळ झाली, सूर्यास्ताला जात होता आणि त्याच वेळेला दासींची धावपळ सुरू झाली. एका मागोमाग एक धावत आल्या आणि सगळ्यांनी गलबलाट केला आणि सांगू लागला, मुलगा झाला, मुलगा जिजाऊला झाला, मुलगा शहाजीराजाला झाला, मुलगा भरतवर्षाला झाला, मुलगा महाराष्ट्राला झाला, मुलगा सह्याद्रीला झाला. अरे घोंगावणारा वादळी वारा सुसाट वाऱ्याच्या वेगाने निघाला, दिल्लीच्या तख्त्याला जाऊन धडकला आणि सांगता झाला, आला रे आला तुमचा कर्दन काल जन्माला आला, जिजाऊचा बाळ जन्माला आला, जिजाऊचा बाळ जन्माला आला. किती आनंद झाला होता माहितीये. त्या मातीला कस्तुरीचा सुगंध आला होता, गवता रात्राचं धव पडलं होतं, सोन्याचं ऊन पडलं होतं, मोत्याचं चांदणं पडलं होतं, सनई चौघडीचा निनाद सुरू झाला होता, साखरपुड्याने वाटण्यात आले
आले होते आणि प्रत्येक जण सांगत होता जिजाऊला बाळ झाला ग, जिजाऊला बाळ झाला ग, स्वराज्याचा राजा जन्माला आला ग, स्वराज्याचा राजा जन्माला आला ग. अशा या राजाचा जन्म आणि आता आपण पाळणा म्हणणार आहोत. पुढे पाळण्याला आपण सुरुवात करूया. असो, मला या ठिकाणी येता आलं, आपल्या सोबत या ठिकाणी मला इंटरॅक्ट होता आलं. खरं तर वेळ आपली अशी सरकन निघून गेली, पण मला जास्त वेळ देण्यापेक्षा आपण या ठिकाणी आपल्या या गुणीजन असणाऱ्या सगळ्या कलाकारांचा या ठिकाणी गौरव केला, त्यांना या ठिकाणी संधी निर्माण करून दिली. याच्यासाठी मी सिद्धिविनायक मित्रमंडळाला खूप खूप धन्यवाद देतो. त्या वारखेडे नगरवासियांना खूप धन्यवाद देतो, कारण अशा कार्यक्रमांची आवश्यकता आज खऱ्या अर्थानं आवश्यक आहे. शहरं झपाट्याने वाढतात, नगराचा विकास झपाट्याने होतोय, पण हा विकास होता होता या मातीतले संस्कार आमच्या लेकरांच्या मनावर आम्हाला बिंबवता येतील का, हे संस्कार घेऊन आम्हाला पुढची पावलं टाकता येतील का, हा विचार घेऊन आम्हाला चालायचं आहे. कारण उत्सवांची परंपरा, सोहळ्यांची परंपरा या भूमीला लागली आहे, या मातीला लागली आहे. आणि इथे प्रत्येक दिवस उत्सव आहे, प्रत्येक दिवस इथे सूर्याचा उगवणं उत्सव आहे, सूर्याचं मावळणं सुद्धा उत्सव आहे, वाहणारा वारा हा सुद्धा उत्सव देऊन जातो, पक्ष्यांचा चिवचिवाट कानावर येणं हा सुद्धा उत्सव आहे, लहान मुलाचं हसणं उत्सव आहे, लहान मुलाचं रडणं हा सुद्धा उत्सव आहे. उत्सव प्रिय असणाऱ्या संस्कृतीमध्ये माणसानं उत्साहानं आलं पाहिजे. उत्सव प्रिय संस्कृतीमध्ये उत्सव साजरा करताना उतरलेल्या चेहऱ्यानं जीवन जगायला उतरूच नका. आनंदी रहा, प्रसन्न रहा, हा प्रेरक विचार अंतःकरणामध्ये धारण करा. मला आज या ठिकाणी येता आलं. खरं तर ही नेतृत्व करणारी मंडळी या ठिकाणी आहे. यामध्ये सन्माननीय विनयजी भेरे सर, संकेतजी ठाकरे, निलेशजी भोईर, हर्षजी जाधव, पार्थजी भोईर, भूषणजी अधिकारी, रोशनजी गोडे, कुणालजी हरड, किशोरजी फर्डे सर, तिवरे सर आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून मला निरोप पोहोचला असे सन्माननीय गोदडे सर या ठिकाणी आहेत, रोहिताजी गोदडे, त्याचबरोबर डॉक्टर आमचे डॉक्टरांचं नाव पोद्दार साहेब, अजितजी पोद्दार आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. आपल्या देखील धन्यवाद. आमचे पाटोळे सर या ठिकाणी आहेत, आमचे दानकर दादा या ठिकाणी आहेत, अनेक गुणीजन, जितू दादा विषय आहेत, सर आहेत, सगळ्यांना नमस्कार करतो. अनेक ओळखीची मंडळी आहे. काही जणांनी मला गॅलरीतूनच बघला, त्याही बघितलं गॅलरीमध्ये बघला याने तर चहा प्यायला बोलवायला लागेल. पण असं आपली माणसं या ठिकाणी आहेत, आपल्या माणसांचा गौरव. मला आपण या ठिकाणी बोलवलं, आपल्यासोबत मला इंटरॅक्ट होता आलं. जेव्हा आपल्या मातीतली माणसं आमच्यासारख्यांना कडेवर उचलून घेतात ना, तेव्हा एक दिवस जग आम्हाला डोक्यावर मिळवल्याशिवाय राहणार नाही, हे माझ्या अपेक्षा करतो. सुंदर अशी सावली व्यवस्था या ठिकाणी आहे. या सगळ्या कलाकारांना, लेकरांना खूप धन्यवाद देतो. कारण मला असं वाटत होतं हा कार्यक्रम किशोर सर पुढे असाच चालू ठेवा, मी फक्त बघण्याची, मी बघतो. आता तुम्ही रात्रभर जागावं लागणार आहे. नक्कीच नक्कीच. आमचा टायमिंग असतो 12. असो, एकदा घोषणा देऊया आपण. पुन्हा मरगळलेले न राहता पुन्हा आपण सतेज होऊया, कारण राजाचा आपल्याला पाळणा म्हणायचा आहे. प्रौढ प्रताप पुरंदर, रणनीती धुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मला या ठिकाणी फार आनंद वाटला, कारण बाजूला जी आपण प्रतिकृती जी पाहतो ती आपल्या भिवंडी या ठिकाणी मराडेपाडा आहे. त्या मराडेपाडा गावामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य भारतातील पहिलं मंदिर उभं राहिलेलं आहे. त्या मंदिरामध्ये इफेक्ट कमी करा. आपण अनेकदा अनेक ठिकाणी फिरायला जातो, पण मला असं वाटतं आपल्या सहपरिवार मित्रमंडळीसह एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट देण्यासाठी जा. स्वर्ग काय मला माहिती नाही, स्वर्ग कसा आहे तुम्ही पाहिलेला नाही, पण प्रत्यक्ष स्वर्ग काय हे जर अनुभवायचं असेल तर आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला जरूर भेट द्या अशी विनंती करतोय आणि याच ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. जय शिवराय.